नमस्कार मित्रांनो, माझे नाव हर्षद मिटलाल. तर आज आपण बघणार आहोत क्षेत्रफळ, परिमिती क्षेत्रफळ. तर आपण पहिले चौरसाची परिमिती बघूया, नंतर चौरसाचे क्षेत्रफळ बघूया. तर आपण बघूया, जर चौरसाची एक बाजू 5 सेमी असेल तर त्याची परिमिती किती असेल? सूत्र. तर आता आपण सूत्र लिहून घेऊया. तर चला पहा मित्रांनो, हे आहे चौरसाच्या परिमितीचे सूत्र. तर आता इथं बाजू लिहून घेऊया आपण. इथं बाजू आहे 5, तसंच्या तसं बाकी गुणिले 4. तर 4 गुणिले 5 होते 20. म्हणजेच या चौरसाची परिमिती 20 सेमी आहे. तर मी इथं शेवटचं उत्तर लिहून घेतलेलं आहे. तर आता आपण बघूया चौरसाचे क्षेत्रफळ. तर आपण प्रश्न वाचून घेऊया. जर चौरसाची एक बाजू 5 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? तर आपण पहिले चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र लिहून घेऊया. तर मी इथं चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र लिहून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला तर आपण इथं बाजू लिहून घेऊया. तर बाजू गुणिले बाजू आहे, तर आपल्याला 2 वेळा हे बाजू लिहायला लागेल. 5 गुणिले 5. तर 5 गुणिले 5 होते 25. म्हणजेच या चौरसाच्या क्षेत्रफळाचे उत्तर आहे 25. दुसरं. तर मित्रांनो, आपण इथं याचं उत्तर लिहून घेतलेलं आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.